अच्छा, तर हा होता होय तुझा तुझ्या प्राणापेक्षा प्रिय. की पण तुला तर मुलगा हवा होता ना. पण मला आतून असं वाटतंय ती मुलगी होणार. कसं काय? माहित नाही, असंच. काही जाणवतंय? छे रे, एवढ्यात कुठलं जाणवणार आहे, त्याला खूप अवकाश आहे अजून. मला ना थोडं थोडं दडपण यायला लागलंय. कसलं? कसलं काय, मी मी आता बाप होणार ना. का? अगं का म्हणजे अशी एक जबाबदारीची जाणीव व्हायला लागली. काही श्री. हाय हाय, सिरियसली जानवी, जानवी, आय एम सो एक्साइटेड. ओ माय गॉड, तू काय गोड दिसतेस माहितीये. तुझ्यामुळे, आपल्या बाळामुळे. खरंच. चेहरा बघ तुझा, असं मस्त तेज आलंय चेहऱ्यावर. असं होतं म्हणतात. ए बर, आपल्या ओळखीचे एक गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्या. झालंय सगळं. झालंय सगळं. हो. अगं पण मी आता मी बाप होणार आहे ना, मग मी काहीतरी केलं पाहिजे आता. म्हणजे ऍक्च्युली मला काय करावं हे सुचत नाहीये फारसं, पण तरी काहीतरी केलं पाहिजे ना. आय मीन, मला थोडीशी भीती पण वाटतेय, पण सगळं सगळं ठीक आहे ना. सगळं ठीक आहे. आमच्या पुढे हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या लाडक्या लेकीला जाऊन सांगा. कसली लाडकी, पोटचं पोर पण आपलं नसतं. हे आम्हाला कशाला सांगताय? तुमचं तुम्ही बघा काय करायचे. अहो, आमचे हे म्हणजे ना अगदी तिरशिंगराव आहेत. त्यांना तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते तुमच्या लेकीला जाऊन सांगा. हो, तिने तर बोलणंच टाकलंय आता माझ्याशी. तिच्यासाठीच कचा कचा भांडलात ना आमच्याशी. नाही नाही ते बोललात आम्हाला. आता काय झालं? काय करणार, ग्रह फिरले माझे, दुसरं काय. म्हणजे आमच्या जानूचं म्हणजे ना करून करून भागली आणि देवपूजेला लागली. हे असलंय. एक तर स्वतःसाठी आगाऊपणा करून बसली, डिवोर्सच्या गर्जना देऊन झाल्या, आणि मग सगळं अंगाशी आल्यानंतर माझ्यावर टाकून मोकळी झाली. तिचा संसार वाचला. वाचू दे बाई, वाचू दे. सावत्र असली ना तरी लेकच आहे माझी ती. मला तर आनंदच आहे त्यात. हो, पण माझा संसार मोडू नको एवढंच चांगलं आहे माझं. मी खरंच हात जोडून विनंती करते तुम्हाला, जानू आता तुमच्याकडे आली ना, तुम्ही एखादी पूजा घाला आणि पूजेला ह्यांना आमंत्रण द्या. तुमचं जरा दडपण असलं ना की कसे दबून राहतील. जानूवर विसंबून राहण्यात काही अर्थ नाहीये. आणि एकदा का ती इथे आली की ती इथलीच होणार. ती मग तिकडचं सगळंच विसरली. माई मरे ना का तिकडे, तिला काय त्यातली पर्वा आहे. एक मिनिट, जान्हवी या घरात येणार नाही, आणि जर ती आलीच तर मी तिला या घरात पाऊल ठेवू देणार नाही.
तू मला सांगितलं का नाहीस? मी आपला मूर्खासारखा भांडत राहिलो तुझ्याशी, वाद घालत राहिलो. तू ना मला समोर उभं करायला हवतस आणि मला म्हणायला हवतस की श्री शट अप, आय एम प्रेग्नंट, रागावू नकोस माझ्यावर. असं का नाही सांगितलं? नाही जमलं मला. जान्हवी, एक फोन तरी करायचास ना. मला प्रत्यक्ष भेटून तुला सांगायचं होतं. अगं पण इतकी मोठी बातमी आणि तू हे असं. आय एम सॉरी, माझं चुकलं. ए नाही 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 नाही, तुझं काहीच चुकलेलं नाहीये, सगळं माझं चुकलंय. जाऊ दे ना श्री. आपलं बाळ जान्हवी, आपलं बाळ. आणि आणि मी तुझ्याशी भांडत होतो, तुला रडवत होतो. अरे तुला माहित नव्हतं. पण तरी माहित असतं तर असं काही केलं असतंस का तू? नाही ना. मी तुला समजून घ्यायला खरंच कमी पडलोय. आई जी म्हणते ना ते खरंच बरोबर आहे. श्री, जे झालं ते झालं. नाही, आता तू मला जी शिक्षा देशील ना ती भोगायला मी तयार आहे. ही शिक्षा आहे? हे, रडायचं नाही. हं? आणि आता रडावं असं वाटलं ना तर मला सांगायचं, तुझ्या वाटचं मी रडेन. काही या श्री. काय झालं? हे मिस करत होतो मी. आणि मला? तुला तर खूप. आणि 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 तुझं हे हसणं. आणि आणि तुझं मला अक्कल शिकवणं. आणि आणि ए तू कपाट केव्हा आवरायचीस ग? रविवारी. रविवारी. तू मला सांगितलं का नव्हतंस? ह्यात काय सांगायचं? अरे पण मला माहित नव्हतं ना. ठीक आहे ना श्री. ए आणि तू बेडशीट सुद्धा संडेला चेंज करायचीस, राईट? अरे हो बरोबर, तुला एकच दिवस सुट्टीचा मिळायचा म्हणून तर हे सगळं करते. पण मग त्यापेक्षा आराम करायचा ना. आराम करायची सवयच नाहीये मला. आणि काय ग, मी तुझ्याकडे बघून कधीच हसलो नाहीये. सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? काय सॉरी म्हणून नाही चालणार आता, सांग. मग तू खूप दिवसात हसला नव्हतास. हो. आणि काय मी खडूस आहे. मला खरंच माहिती नव्हतं का काही क्लिप तुला दाखवणार आहेत. सॉरी. नाही नाही ठीक आहे, ठीक आहे. त्या काकाला तर बघून घेतोच मी आता, त्याच्याशी बोलतोच मी रूडली वागतो काय त्याच्याशी? अरे ती मस्करी चालली होती सगळी श्री. म्हणजे मी तुम्हा दोघांसाठी मस्करीचा विषय आहे? सॉरी श्री. ए, तू सॉरी नाही म्हणायचंस आता. ह्या पुढे कशासाठी कधी तू सॉरी नाही म्हणायचंस. माझं चुकलं, सॉरी. मी ना मी मूर्ख होतो. रादर मी मूर्ख बनलो.
आय एम सॉरी, पण तुझ्या आईनं हे असं नको होतं करायला. म्हणजे माझ्यासाठी ना कुठलीही आई फार महत्वाच्या आणि मोठ्या स्थानावर असते, आणि मग एखादी आई आपल्या मुलाबरोबर हे असं काहीतरी करते, हे माझ्या लेखी अशक्यप्राय आहे ग. आणि हे माझ्या दुसऱ्या लग्नाचं काय प्रकरण आहे? जाऊ दे ना श्री. नाही नाही नाही, आता कुठली लपवाछपवी नको. प्लीज प्लीज मला सगळं स्पष्टपणे खरं खरं नीट सांग. तुम्ही एक नंबरच्या खोटारड्या आहात. माझा तुमच्यावर आणि तुमच्या घरातल्या कुणावरही विश्वास नाहीये. तुम्ही सगळे स्वार्थी आणि खोटारडेच आहात. माझाही या गोष्टीवर विश्वास नाहीये. एवढं सगळं होतंय आणि श्री आम्हाला सांगणार नाही असं होऊच शकत नाही. ही तुमची आणि तुमच्या मुलीची परत काहीतरी चाल असणार. आजवर तुम्ही आमच्या आयुष्यात खूप थैमान घातलं, आता नाही. आता आम्हाला तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही. ना तुमच्याशी, ना तुमच्या मुलीशी, ना तुमच्या संसाराशी आणि ना कशाशीच. आम्हाला तुमचा संबंधच नको. आणि तुमच्या मुलीला परत आणण्यात का आमचा श्री बोळ्यानं दूध पित नाहीये. इनफॅक्ट आम्ही त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या खटपटीत आहोत. चांगल्या घराची सोयरीक हवी आम्हाला. तुमच्यासारखी चीप फॅमिली आम्हाला व्याही म्हणून तर काय, दारावरचा भिकारी म्हणून पण नको. देवी, तू थांब बाई. या बाईची हीच लायकी आहे. हिचं आणि हिच्या 2 मुलांचं समाधान झालं नाही आपलं नुकसान करून, म्हणून हिच्या मुलींनी कांताला हाताशी धरून आमच्या दोघांमध्ये भांडणं लावली. आता ही बाई आपल्यात आणि श्रीमध्ये भांडणं लावायला आली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. आमचा मुलगा जर जान्हवीला परत आणणार असता तर आम्हाला सांगितल्याशिवाय राहिलाच नसता. आणि ज्या अर्थी हे आम्हाला कुणालाच माहित नाहीये त्या अर्थी हे होणं शक्यच आहे. कारण तेवढं पारदर्शी नातं आहे आमचं. आमच्या मुलांनी आजपर्यंत आमच्यापासून कुठलीच गोष्ट लपवली नाही. आणि एवढी गोष्ट तो साधं बोलणारही नाही आमच्याकडे, हे शक्यच नाही. हो, श्रीनं नक्की सांगितलं असतं आम्हाला. हो, आणि आईंना माहित असतं तर त्यांनीही आपल्यापासून लपवलं नसतं. हो ना, आईंचं म्हणणंच आहे असं, घरातल्या घरात एकमेकांपासून कोणी काही लपवायचं नाही म्हणून. आणि माझी आई तिच्या म्हणण्यावर नेहमी ठाम असते. अगं बाई, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही असं दिसतंय. आणि जे आम्हाला माहित नसतं ते आमच्या घरात कधी घडतच नाही. याच्यावर आमच्या सगळ्यांचा ठाम विश्वास आहे. आमच्या घराबद्दल, आमच्या आईबद्दल आणि आमच्या मुलाबद्दल. तेव्हा जा, तुमच्या मुलीला सांगा की तुझे हे छक्के पंजे आमच्या या घरात चालणार नाही. आम्ही आता खूप शहाणे झालोय. आम्ही एक आहोत, आम्ही सगळे. तू कुणाला कितीही तोडायचा किंवा आमच्या घराला फोडायचा प्रयत्न केलास ना तरी ते या जन्मात तरी शक्य नाही. कारण आमच्या घरातली सगळी नाती स्वार्थावर नाही, विश्वासावर उभी आहेत. जा, तिला जाऊन सांगा, काहीतरी वेगळं शोध म्हणा. आम्ही तिच्या या फालतू ट्रिक्सना बधणार नाही. बेबी आत्या, मला तुमच्यावर हसावं की रडावं तेच कळत नाहीये. तुम्ही आता हसूही नका आणि रडूही नका. चालत्या व्हायचं आणि सांगा आपल्या लेकीला जाऊन आम्हाला या जन्मात तिचं तोंडही पाहायचं नाहीये म्हणून. हे सगळं तू तुझ्या कानाने ऐकलंस? हा, म्हणजे ते श्री नाही, म्हणजे बेबी आत्या तुला असं म्हणाली का की हो आम्ही श्रीचं दुसरं लग्न जमवतोय? श्री जुनं झालं रे ते आता. अरे खूप दिवस झाले, आता असं काही नाहीये. काय झालं? काही नाही. कसला विचार करतोयस तू? नाही ग, असंच. जान्हवी, मला असं वाटतं की ऍक्च्युली बेबी आत्या तुला हे असंच म्हणाली असेल. ती असं काही नाही करणार. हा, म्हणजे
तुझ्याविषयी तिच्या मनात राग आहे तो तिने तसा स्पष्टपणे मान्यही केलाय. तिचं एक हात एक बाहेर असं नसतं खरं तर, पण हे तिनं फक्त तुला चिडवण्यासाठी म्हटलं असणार. असं ऍक्च्युली काही नसणार ग. म्हणजे माझं लग्न ठरतंय आणि मलाच कसं माहित नसेल. हात जोडते हवं तर आम्ही त्याच्या लग्नाचं बघतो, तेव्हा पुन्हा पुन्हा अशी त्याच्या आयुष्यात डोकावू नकोस. सोड तू आमच्या श्रीला. रवी, काय आता तू कसला विचार करतेस? काही नाही, तू म्हणतोयस तसंच असेल श्री. आणि बेबी त्याविषयी मनात कुठलेही गैरसमज ठेवू नकोस. मनानं खूप चांगली आहे ती. आणि आय एम सॉरी, आमच्यामुळे तुला जो काही मनस्ताप झाला असेल ना त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके श्री, कोणीच काही मुद्दाम नाही केलं ना. आता सगळं काही ठीक होणार आहे. अगं बाई, मी खोटं कशाला बोलेन? जानू आज तुमच्याकडे येतेच की नाही ते बघा तुम्ही. आणि नाही आली ना तर मला वाहणे नाही मला. चांगलं गोळपीट जमलंय त्यांचं. श्री असं करणारच नाही, तो असं करूच शकत नाही. बेबी आत्या, एवढं खोटं मी बोलेन का? तेच करत आलाय तुम्ही आजवर. तुम्ही पण आणि तुमची लेक पण. माझ्या पिंट्याची शपथ, माझा आता तुमच्यावर विश्वास नाही आणि तुमच्या शपथेवर तर नाहीच नाही. ती घरात आल्यावर तरी ठेवाल का नाही विश्वास? माझ्या लेकीला मी चांगलं ओळखते. कधी कोणाला किती जवळ करायचं हे तिला चांगलं ठाऊक. आणि आता तिने भागीरथी बाईंना हाताशी धरलं असेल तर तुम्ही तिचं काय वाकडं करणार? सगळं चांगलं आहे जानू, खरंच. पण ना हे काही बाई मला पटलं नाही तिचं. तुम्ही चालायला लागा इथून. राहिलं ती आल्यावर सांगा मला. गेट आउट. बेबी, खरं असेल का ग त्या म्हणतायत ते? मूर्ख आहेस का तू सरू? महा चालूबाई आहे ती. या बाईवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण आपल्या श्रीवर विश्वास ठेवू. आपला श्री असं कधीच करणार नाही आणि त्याने जर असं केलं ना तुम्ही त्याला कधीच माफ करणार नाही. ए बायको, आता झोप यायला लागली आहे मला. म्हणजे तू जातेस ना झोप घेऊन जाताना. त्यावेळी सुद्धा यावेळी तर टक्क जागा होतो. झोपेचा लवलेश सुद्धा नव्हता. श्री, हे तुझं सगळं सायकोलॉजिकल आहे. अगं पण ते आता खरं आहे ना. अरे पण बरोबर नाहीये हे. अगं पण इतक्या दिवसांची झोप साचलीये. आता घरी जाऊन झोप शांतपणे. घरी जाऊन झोप म्हणजे? अरे मी निघताना बाबांचा नीटसा निरोपही घेतला नाहीये अजून. आणि माझं सामानही घरीच आहे ना. सामान उद्या आणता येईल.
तू आत्ता माझ्या बरोबर घरी येणार आहेस. अरे पण श्री, नो डिस्कशन. चला चल 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 चल. आई आणि काका काय करतात बघे. चल चल. काय बघतीस आई? तुला मायग्रेनचा पहिला अटॅक आला हे गेले त्या दिवशी ना? खूप त्रास झाला होता मला. दुहेरी. एकतर बाबा गेल्याचा आणि माझ्याशी काहीही न बोलता गेल्याचं. स्वतःला माफ कर कांता. त्यांच्या मरणाला तू जबाबदार नाहीयेस. स्वतःला माफ करू शकलास तरच इतरांना माफ करू शकशील. तुला पश्चाताप होतोय यातच सगळं आलं रे.